नमस्कार सगळ्यांना. फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. लवकरच तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू होतील. आता ते कसे होणार, कधी होणार, कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा सगळ्याच महिलांना लागलेली आहे. तर तो हप्ता कधी येतोय याची सगळ्यांना याचं लक्ष लागलं याच्याकडे, कारण 15 तारखेच्या नंतर पैसे येणार होते, पण अजूनही पैसे नाही आलेले. तर आता कधी येणार त्याची नवीन तारीखही आलेली आहे, ती पण सांगते. सगळ्या महिलांनी आपापले फोनचं मेसेज चेक करत राहायचं. कोणत्याही क्षणी तुमच्या घरात पैसे पडू शकतात. कारण त्याचं कारण आहे ते सांगते. कारण खूप महत्त्वाचं कारण स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे. ती काय माहिती दिली आहे त्यांनी काय घोषणा केलेली आहे एक महत्त्वाची, ती पण सांगते. त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स आणि महत्त्वाचे अपडेट्स मला मिळत राहतील. आणि चॅनल हा व्हिडिओ जास्त शेअर करा. ठीक आहे. बघा, 3,500 कोटींच्या चेकवर सही केलेली आहे. बघा, स्वतः अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी स्वतः विधान केलेलं आहे की मी आत्ताच 3,500 रुपये कोटींच्या चेकवर सही केलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे कधी खात्यात येऊ शकतात. सही झालेली आहे आणि तो चेक किंवा ते जी रक्कम आहे ती बाल विकास विभागाकडे, बाल कल्याण विभागाकडे पाठवलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्यातर्फे कधी तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात आणि बँकांना आदेश कधी पण देऊ शकतात. त्यामुळे आता लवकरात लवकर खात्यात पैसे पडतील. उद्यापासूनच पैसे पडायला चालू होतील, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही. महिलांना तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता कोणत्याही क्षणी पडणार आहे. ठीक आहे. आता अजून याच्याबद्दल महत्त्वाची आणि जी सविस्तर माहिती आहे ती आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याच्या आधी एक सांगते की कोणत्याच म्हणजे सगळ्याच महिलांना पैसे मिळणार नाहीत. बऱ्याच महिला आता कमी झालेल्या आहेत, त्यामुळे आता मोजक्याच महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. कोणत्या कोणत्या मिळणार आहे, कोणत्या नाही मिळणार आहे, तुमची पात्रता आणि अपात्रता कसं चेक करणार तुम्ही ते पण सांगते. ठीक, आणि किती पैसे मिळणार, कोणत्या महिन्याला किती पैसे मिळणार ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, कुठेही स्किप करू नका. ठीक आहे. स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिली होती की आता चेकवर सही झालेले आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता फक्त तुमच्या खात्यात पैसे येण्याची हे आहे, त्यामुळे ते कधी पण येऊ शकतात. हा चेक जो आहे तो महिला व बालकल्याण विभागाकडे गेलेला आहे. त्यांच्याकडनं आता पुढे पैसे जे आहेत ते प्रोसेस चालू होईल. ती प्रोसेस कधी चालू होणार आहे ते पण सांगते. बघा, मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे, महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ही. आता ही चेकवर सही झालेलं आहे म्हणजे तुमचं बजेट किंवा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते आता बाजूला काढून ठेवले होते, ते आता विभागाकडे दिले आहेत आणि त्या पैशाचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला कधी पण पडतील. नवीन तारीख आलेली आहे ती बघूयात आपण. काय आहे नवीन तारीख? बघा, फेब्रुवारी हप्ता 20 तारखेपर्यंत येणार. बघा, 20 तारखेपर्यंत येणार आहे, ह्या सूत्रांचं म्हणणं आहे. येत्या 20 तारखेपर्यंत तुमचा फेब्रुवारीचा तुमच्या खात्यात पडून जाईल. त्यामुळे 2 दिवस बाकी आहेत. तुमची काही राहिलेली कामं असतील किंवा काय असेल ते करून घ्या. तुमच्या फोनवर तुमचं लक्ष हवं आहे. तुमच्या फोनचं SMS वर तुमचं लक्ष असणार आहे. ते लक्ष ठेवा. तुम्हाला कधीही कुठल्याही क्षणी खात्यात पैसे पडू शकतात अचानक, त्यामुळे ते लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की पैसे आलेत की नाही. ठीक आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला पैसे येतील, पैसे आले मला कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत. ठीक आहे. आता हा जो हप्ता आहे तो सगळ्यांनाच येणार नाही आहे. काही महिलांना येणार नाही, काही महिलांना येणार आहे. कारण काही महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत, त्या काही कारणामुळे अपात्र ठरते. कारण पण सांगते. पण 20 तारीख लक्षात ठेवा, 20 तारखेच्या आत फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता 1,500 रुपये जे आहे ते तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये ते मिळणार आहेत. आता 1,500 रुपये कोणाला मिळणार? ज्या महिन्याला आतापर्यंत जानेवारीपर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत. लक्षात घ्या, ज्यांना जानेवारीपर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत त्यांनाच फेब्रुवारीचा हप्ता 1,500 रुपये मिळेल. ठीक आहे. तुमचे जर आधीचे हप्ते राहिले असतील तर त्याचे पैसे पण तुम्हाला मिळून जातील. जसं की डिसेंबरचं राहिले, जानेवारीचं राहिले, त्याचे पण पैसे मिळतील. पण काही महिलांना पैसे मिळणार नाहीत, ते पण सांगते का, पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा. बघा, 21 रुपये हप्त्याचा निर्णय बजेटमध्येच होणार. सूत्र म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता फेब्रुवारीचा हप्ता किती येतोय बाबा, कारण सरकारने जसं आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यावर आम्ही 1,500 हप्ते 2100 करू. तर आता त्याच्यावरून 2-3 महिने उलटलेले आहेत, कारण नोव्हेंबरमध्ये सरकार स्थापन झालं. डिसेंबरचा हप्ता पण 1,500नेच आला. महिलांना वाटलं की नवीन वर्षात तरी जानेवारीपासून तरी 2100 हप्ता चालू होईल, पण असं काही झालं नाहीये. तर त्याचा जो निर्णय जो आहे तो बजेटमध्ये म्हणजे मार्चमध्ये जे अर्थसंकल्प अधिवेशन असतं तेव्हा त्याचा निर्णय होणार आहे. सध्या तरी फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1,500 रुपये येईल. ठीक आहे. 21 रुपयाचा जेव्हा निर्णय होईल बजेटमध्ये तेव्हाच तुम्हाला पुढे पैसे यायला चालू होतील. प्रॉपर GR येईल. GR मध्ये जे काही मेन्शन केलं असेल त्याच्यानुसार तुम्हाला 21 रुपये मिळतील. कधी मिळतील, काय मिळतील, कुठल्या महिन्यापासून मिळतील तेव्हाच ते निर्णय होऊन जाईल. त्यामुळे आता सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर एकतर तुम्ही बाद असणार आहेत लाडकी बहीण योजनेत किंवा तुम्हाला पैसे फेब्रुवारीच्या महिन्यात येऊन जातील. पण ते कसं चेक करायचं, आपण बाद आहोत नाही ते सांगते. व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण खूप गरजेचं आहे. महिलांना कळत नाही पैसे येऊन गेलेत किंवा नाही, कारण कधी कधी बँकचा मेसेज पण येत नाही फोनवर.
तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं, बँकेत जाऊन पण तुम्ही विचारू शकता, चेक करू शकता. तर बघा आता मी सांगते कोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत. बघा, जर तुमच्या घरी 4 चाकी असेल, ठीक आहे, ती कोणाच्या नावावर असू दे, असं काही कंपल्शन नाही की त्या लाडकी बहिणीच्या नावावर असावं. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र ठरलेला आहे. तुम्हाला थेट अपात्र केलं आहे. कारण RTO कडनं, बघा लक्षात घ्या, RTO विभागाकडनं सरकारने सगळी डिटेल्स मागवली होती किंवा सगळं माहिती मागवली होती, कुठल्या कुटुंबात 4 चाकी आणि त्या कुटुंबात महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत की नाही असं. ठीक आहे, ते माहिती मॅच करण्यात आली आहे किंवा माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. त्यात ज्या महिला सापडल्या त्यांना तिथल्या तिथं अपात्र केलं गेलं, थेट अपात्र केलं गेलं. त्यामुळे 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र ठरलेले आहात आणि त्यांना, ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना जानेवारीपासूनचा हप्ता मिळणार नाहीये. ठीक आहे. सेकंड कारण म्हणजे, दुसरं कारण म्हणजे इन्कम टॅक्स. तुमच्या घरात कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही त्यातनं बाद झालेले असणार आहात. तसेच तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल, आमदार खासदार कोणी असतील तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपात्र करण्यात आलेला आहात. ठीक आहे. तसंच तुमच्या जर तुम्ही वयात बसत नसाल, म्हणजे आपलं लाडकी बहीण योजनेचं वयाची अट होती 21 ते 65 वयोगट, तर याच्या 21 ते 65 वयोगटात तुम्ही बसत नसाल तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपात्र ठरत. लक्षात घ्या. ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगते मी, त्या का सांगते, कारण सगळ्या महिला आता सध्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघतायत, पण त्यातल्या बऱ्याच महिलांना तो पैसे येणार नाही, तरी पण त्या वाट बघतात. त्यांना स्वतःला माहिती पण नाही की आपल्याला पैसे येणार काय. कारण असं कुठेही कोणी जाहीर करणार नाही की ह्या मुलीला पैसे येणार नाही, किंवा तुमचं नाव घेऊन कोणी सांगणार नाही तुम्हाला की तुम्ही अपात्र आहात, तुमचे नाव कट झाले. तुम्हाला स्वतःला सेल्फ चेक करायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता बघा, हे झालं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसारख्या कुठल्या अजून योजनेचा लाभ घेत असाल तरी पण तुम्ही अपात्र ठरलेला आहात, कारण त्याची पण पडताळणी झालेली आहे. जर तुम्ही अजून कुठल्या योजनेचा लाभ घेता ज्यात तुम्हाला 1500 रुपये जास्त मानधन मिळते किंवा पैसे मिळतात तर तुम्ही अपात्र ठरले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सतत सेल्फ चेक करा. यात कुठल्या जरी कुठल्याही निकषात आपण बसत नसो तर आपण अपात्र आहोत. लक्षात घ्या. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचंय. आणि आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येईल त्या बहिणी लक्षात घ्या, त्या पात्र असणार आहेत. लक्षात घ्या. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्या बहिणी पात्र आहेत, व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. ठीक आहे. पण तरी पण मार्च पर्यंत हे पडताळणी चालू राहील असं आदित्य मॅडमने सांगितलेलं आहे की मार्च महिन्यापर्यंत ही अर्जाची पडताळणी चालू राहील. त्याच्यामुळे मार्चमध्ये पण काही महिला अपात्र ठरतील. त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता आला याचा अर्थ आपण पूर्णपणे पात्र आहोत असं नाहीये. पुढच्या महिन्यात जर पडताळणीमध्ये तुम्ही परत सापडले तर तुमचं नाव कट होऊ शकतं. ठीक आहे. पण सध्या तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर आला तर तुम्ही पात्र आहात तेवढ्या पुरते. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं जे आहे ते पुढेच कळेल आपल्याला काय आहे काय नाही. पण सध्या तरी एवढी पडताळणी झालेली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. ज्यांची पडताळणी नाही त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. ज्या पात्र आहेत त्यांना पैसे मिळून जातील. पण ज्या पात्र नाही आहेत, त्या अपात्र ठरल्या, त्यांना त्यांचे पैसे जे आहेत ते आता मिळणार नाहीत त्यांना, आणि त्यांचं नाव योजनेतनं कट होणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतः सेल्फ चेक करा की आपण पात्र आहोत की अपात्र आहोत. त्यानुसारच फेब्रुवारी महिन्याची वाट बघा. ठीक आहे. आणि 3000 रुपये जर तुमचे डिसेंबर जानेवारीचे पैसे राहिले असेल तर ते 3000 रुपये पण तुम्हाला मिळून जातील. त्यामुळे सगळे हप्ते मिळतील आणि सिलेंडरचे 830 रुपये पण तुम्हाला आत्ताच मिळणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे.